पाहुण्याच्या घरी आहे ना भाऊ, पाहुण्याच्या घरी लगन, पाहुण्याच्या घरी आपल्या लगन. मग लगन म्हणल्यानंतर पाहुण्यानं पत्रिका गित्रिका दिली, म्हणे या तारखेला लगन आहे. म्हणलं आपल्याला घरच्याला सांगितलं, म्हणलं भाऊ आपल्याला लग्नाला जाणं भाग आहे, लगन जवळचं आहे. घरचे बी म्हणे हो बरोबर आहे, लगन जवळचं आहे, आपल्याला तर भांडं बी घेणं आहे आणि आपल्याला आयर घेणं आहे. बरोबर आहे म्हणलं बघ घ्यावंच लागन. आपण घेतलं तेव्हा ते आपल्याला आणतील. आली लग्नाची तारीख जवळ, 2-4 दिवसावर लगन. म्हणलं आपल्याला आता भांडं बी घेणं आहे आणि आपल्याला आयर घेणं आहे. गेलो मग एका दुकानात पाहुण्याला आयर घ्यायसाठी. पाहुण्याला आयर घ्यायसाठी गेलो दुकानात. लय मोठे लोक कपडे घ्यायतात आणि त्याला म्हणायचं लोक येईन काय बरं, हे पॅन्ट येईन काय, शर्ट येईन का, तर ते म्हणायचं पॅन्ट येईन का नाही भाऊ, आतमध्ये जा कॅबिन मध्ये आणि कॅबिन मध्ये नेसून पा, घालून पा कपडे कसे दिसतात. मग ते कोणी जायचं घालून पाहायचं आणि बाहेर यायचं आणि म्हणायचं राव कमरेत जरा ढिल्ली झाली, तेव्हा दुसरी द्यायचा. परत एखादा यायचा त्याला कपडे कमरेत जरा फिट झाली. असे गिऱ्हाईक येत होते आणि जात होते. म्हणलं आपल्याला बी घ्यायचे पाहुण्याचा, आता आपल्याला बी घेणे. पण आमचा पाहुणा धोत्रावाला होता. आता म्हणलं आपला पाहुणा धोत्रावाला का असे ना, ठीक आहे. गेलो घरच्या लोकांना म्हणलं तुम्ही पहा लुगडे गिगडे. ते आहे ना लुगड्यावाली बाई वर्मा आहे, तिला लुगडं म्हणलं चांगल्या प्रकारचं घ्या, मी धोतर घेतो. घरचे म्हणे बर ठीक आहे द्या बरं म्हणे 2000 रुपये, 2000चं लुगडं लागन म्हणे वरमाईला. हिरवं कच बिलकुल वरमाय, अशी टन टन दिसली पाहिजे वरमाय. म्हणलं ठीक आहे हे 2000 रुपये घे आणि तुम्ही तुमचं घ्या म्हणलं लुगडं. त्या बसल्या बाया त्याच्या संग 1-2 जणी चालल्या, कोणी साड्या घेतय, कोणी लुगडे घेतय. मी गेलो तिथं, त्याला म्हणलं भाऊ मला धोतर दाखवा बरं. त्यानं दिलं धोतर. म्हणलं कसं दिसन नेसल्यावर. ते म्हणे तुम्हाला माहित नाही का, तुम्हाला जर माहित नसेल तर नेसून पहा. गेलो बा मी दुकानात आपल्या त्या कॅबिन मध्ये, नेसलं, पुन्हा सोडलं, बाहेर आलो. त्या दुकानदाराला म्हणलं हे बदलून द्या, या लोक जसे बदलून घेऊन राहिले तसं बदलून द्या. ते म्हणे काऊन. म्हणलं हे म्यानेच दाटू राहिलंय. ते म्हणे धोतराला म्यानी असती का.